नमस्कार मंडळी. तर आम्ही जिथे राहतो तिथली होती यात्रा. तर आम्ही निघालो होतो यात्रेमध्ये. तर रात्रीचे 10 वाजले होते. सगळं कामी उरकलं होतं आणि नंतर आम्ही निघालो होतो. तर मुलांना कळालं होतं की इथली यात्रा आहे, त्याच्यामुळे ते मागेच लागले होते की यात्रेत जायचं आहे. तर बघा इथे गेल्या गेल्या पहिल्यांदा हे खेळणं दिसलं की त्याच्यावरती त्यांना बसायचंच होतं. तर तिथं बसण्यासाठी त्यांनी हट्ट केला. नंतर त्यांना बसवलं. त्याच्यानंतर तिथला राऊंड झाल्यानंतर आम्ही निघालो शॉपिंग करायला. तर बघा अशी मिठाईची दुकानं आणि आपला यात्रा याचा एक वेगळा संबंध आहे. आपण किती जरी दुसरा प्रसाद किंवा दुसरं काही मिठाई खाल्ली तर यात्रेतली मिठाई काय वेगळीच असते. ती थोडीफार मिठाई घेतली आम्ही. त्याच्यानंतर बघा इथे आलीत मुलं खेळायला. तर त्यांनी एकसुद्धा खेळणं सोडलं नसेल बसायचं. त्यांनी यात्रा म्हटलं की लहान मुलांची मज्जाच असते, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट हवी असते आणि बसायचंच असतं. प्रत्येक खेळण्यावर खेळणी घ्यायची असतात खेळायला. पण गावाकडच्या यात्रेत ना खूप मज्जाच येते, कारण ती यात्राच वेगळी असते. कारण तमाशे वगैरे असतात, चुलीवरचं मटण भाकरी खूप छान बेत असतो, पाहुणे रावळे आलेली असतात. बरोबर ना? तर आलाच आहात तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला